हॅलो एव्हरीवन. आजपासून आपण टेक्स्टबुकच्या सिलेबसला सुरुवात करणार आहोत. टेक्स्टबुकमधील युनिट नंबर 1 आणि त्यातील पहिली पोयम आज आपण स्टार्ट करणार आहोत. दॅट इज अ टीनेजर्स प्रेयर. आता तुमच्याकडे टेक्स्टबुक जर असतील तर टेक्स्टबुकमधील पेज नंबर 3 ओपन करा आणि त्या पोयममध्ये लक्ष द्या व ज्यांच्याकडे टेक्स्टबुक नसतील त्यांनी स्क्रीनकडे लक्ष द्या. पोयमचं टायटल आहे अ टीनेजर्स प्रेयर आणि ही जी पोयम आहे तर ती पोयम जे मोर्स या कवींनी लिहिलेली आहे. म्हणजेच या कवितेचे पोएट आहेत जे मोर्स. सर्वात प्रथम या पोयममधील डिफिकल्ट वर्ड्स व त्यांचे मिनिंग नोटबुकवर नोट करून घ्या व ते पाठ करा. पहिला वर्ड आहे टीनेजर. TEENAGER. टीनेजर म्हणजे किशोर वयातील मूल. सेकंड वर्ड ईच डे. EACHDAY. ईच डे म्हणजे प्रत्येक दिवस. ब्रिंग्स. BRINGS. ब्रिंग्स म्हणजे घेऊन येतो. त्यानंतरचा नेक्स्ट वर्ड आहे बिगिनिंग. BEGINNING. बिगिनिंग म्हणजे सुरुवात. त्यानंतर डिसिजन्स. DECISIONS. डिसिजन्स म्हणजे निर्णय. नेक्स्ट वर्ड आहे लीड्स. LEADS. लीड्स म्हणजे पुढे घेऊन जाणे. त्यानंतर ग्रेट. GREAT. ग्रेट म्हणजे थोर किंवा मोठे. सक्सेस. SUCCESS. सक्सेस म्हणजे यश. त्यानंतर डार्केन्ड. DARKENED. डार्केन्ड या शब्दाचा अर्थ आहे अंधारमय, परंतु या ठिकाणी वाईट या अर्थाने घेतलेला आहे. त्यानंतर डिस्ट्रेस. DISTRESS. डिस्ट्रेस म्हणजे ताण किंवा तणाव. त्यानंतर लॉर्ड. LORD. लॉर्ड म्हणजे या ठिकाणी देव या अर्थाने संबोधलेला आहे. लॉर्ड म्हणजे देव. त्यानंतर टेम्पटेशन. TEMPTATION. टेम्पटेशन म्हणजे मोह. त्यानंतर बॉडी क्लीन. BODY. बॉडी क्लीन. CLEAN. क्लीन. बॉडी क्लीन म्हणजे स्वच्छ शरीर, पण या ठिकाणी स्वच्छ शरीर म्हणजे स्वच्छ मन किंवा स्वच्छ आत्मा. त्यानंतर पुढचा वर्ड आहे ओव्हर. OVER. ओव्हर म्हणजे संपणे. अशा पद्धतीनं याच्यामध्ये डिफिकल्ट वर्ड्स आहेत. हे सगळे डिफिकल्ट वर्ड्स तुम्हाला पाठ करायचे आहेत. जर पाठांतर केले तरच कविता समजेल. आता या कवितेमध्ये नेमकं काय एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे ते मी तुम्हाला मराठीमध्ये सांगते, कारण की ही थीम जी आहे तर ती आपल्याला ॲप्रिसिएशनमध्ये लिहायची असते, म्हणून तुम्हाला ती थीम अगोदर मराठीमध्ये समजणं गरजेचं आहे आणि तेच आपण नंतर इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेशन करून ॲप्रिसिएशनमध्ये आपण तो पॉईंट कव्हर करणार आहोत. तर आता पहा, अगोदर तुम्हाला पोयमचं टायटल काय आहे, पोएट कोण आहेत, याच्यामध्ये राईम स्कीम कोणती आहे, फिगर ऑफ स्पीच कोणते आलेले आहेत, हे सगळं एक्सप्लेन करणार आहे. ते लक्ष द्या अगोदर व्यवस्थित सगळ्यांनी. टेक्स्टबुकमध्ये पहा, पेज नंबर 3 ओपन करा सर्वांनी आणि ज्यांच्याकडे टेक्स्टबुक नाही त्यांनी स्क्रीनकडे लक्ष द्या. पोयमचं टायटल आहे अ टीनेजर्स प्रेयर. पहिला पॉईंट असतो ॲप्रिसिएशनमधला टायटल, तर त्याच्या पुढे तुम्हाला लिहायचं आहे द टायटल ऑफ धिस पोयम इज अ टीनेजर्स प्रेयर. त्यानंतर पोएट. दिस पोयम इज रिटन बाय जे मोर्स. म्हणजे ही कविता जे मोर्स या कवींनी लिहिलेली आहे. त्यानंतर आता राईम स्कीम पहा. राईम स्कीम कशी काढतात ते आपण 9th स्टँडर्डमध्ये पाहिलेलंच आहे, तरीही पुन्हा एकदा परत सांगते, लक्ष द्या. टेक्स्टबुकमध्ये पहा, टेक्स्टबुकमधील आपला स्टांझा नंबर 1 पहा. तर त्याच्यामध्ये फर्स्ट लाईनचा लास्ट वर्ड आहे बिगिनिंग.
बिगिनिंग या वर्ड खाली अंडरलाईन करून आपण त्याला स्मॉल ए हे नाव दिलं. त्याच्यानंतर सेकंड लाईनचा लास्ट वर्ड आहे मेक. मेक हा बिगिनिंगचा रायमिंग वर्ड नाही, म्हणून मेकला आपण बी असं नाव दिलं. त्याच्यानंतर चूज. चूज हा बिगिनिंग किंवा मेक या दोघांचाही रायमिंग वर्ड नाही, म्हणून त्याला आपण सी असं नाव दिलं. आणि पहिल्या स्टांजाच्या लास्ट लाईनमधला लास्ट वर्ड आहे टेक. टेक हा मेकचा रायमिंग वर्ड आहे, मग मेकला बी असं नाव आहे, म्हणून टेकला सुद्धा बी असंच नाव द्यायचं. मग आता पहा, पहिल्या स्टांजाची राईम स्कीम आहे ABCB. लक्षात आली सर्वांच्या? पुन्हा एकदा पहा, पहिल्या स्टांजाचा पहिल्या लाईन मधील लास्ट वर्ड आहे बिगिनिंग. बिगिनिंगला आपण स्मॉल ए लेटर नाव दिलं. त्याच्यानंतर मेक वर्ड आहे, सेकंड वर्ड आहे मेक. मेक हा बिगिनिंगचा रायमिंग वर्ड नाही, म्हणून मेकला बी नाव दिलं. त्याच्यानंतर चूज हा वर्ड आहे. चूज हा वरील दोन्ही शब्दांचा रायमिंग वर्ड नाही, म्हणून त्याला सी पुढचं लेटर दिलं. आणि फर्स्ट स्टांजाच्या लास्ट लाईन मधला लास्ट वर्ड आहे टेक. टेक हा मेकचा रायमिंग वर्ड येतो, मग मेकला जे नाव आहे म्हणजेच बी तेच आपण टेकला दिलं. मग पहिल्या स्टांजाची राईम स्कीम काय झाली? ABCB. अशाच पद्धतीनं खाली असणाऱ्या चारही स्टांजांची राईम स्कीम सेम आहे. तुम्ही काढून बघा, सर्व स्टांजांची राईम स्कीम सेम आहे. कधी कधी प्रत्येक स्टांजाची रायमिंग स्कीम वेगळी येते. कधी कधी काही स्टांजांची राईम स्कीम सेम असते आणि काहींची सेम असते. मग या कवितेमध्ये प्रत्येक स्टांजाची राईम स्कीम ही ABCB अशाच पद्धतीची आहे. म्हणून या संपूर्ण कवितेची राईम स्कीम आपण ABCB असं आपण म्हणतो. मग राईम स्कीमचा पॉईंट सर्वांच्या लक्षात आला असेल. ज्यांना समजलं नाही पुन्हा पुन्हा पहा, आणि जर नाही समजलं तर मला कॉल करा, नंतर पुन्हा एकदा समजून सांगते. मग द टायटल ऑफ दिस पोयम इज अ टीनेजर्स प्रेयर. पोएट आहे जे मोर्स आणि या कवितेची राईम स्कीम आहे ABCB. कारण प्रत्येक स्टांजाची राईम स्कीम सेम आहे, म्हणून आपण या संपूर्ण कवितेची राईम स्कीम ही एकच असते ABCB. आणि त्याच्यानंतर आता फिगर ऑफ स्पीच बघा. फिगर ऑफ स्पीच म्हणजे भाषेचे अलंकार. जसं की आपण आपले शरीर सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळे अलंकार परिधान करतो, अगदी त्याच पद्धतीनं ही जी काही भाषा असते तर ती भाषा ऐकणाऱ्याला चांगली वाटावी किंवा अट्रॅक्टिव्ह वाटावी, म्हणून भाषेला सुद्धा काही अलंकार आहेत. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये फिगर ऑफ स्पीच असं म्हणतो, जे आपण मागच्या वर्षी पाहिलेलंच आहे. तरी सुद्धा आता या कवितेमध्ये इन्व्हर्जन ही फिगर ऑफ स्पीच आहे, मेटाफर ही आहे, अलिट्रेशन आणि ॲपॉस्ट्रॉफी अशा 4 फिगर ऑफ स्पीच आलेल्या आहेत. पहिली आहे इन्व्हर्जन. मग इन्व्हर्जन ही फिगर ऑफ स्पीच कधी असते? तर आता इंग्लिशमधील जे काही सेंटेन्सेस असतात किंवा लाईन्स असतात तर त्या प्रत्येकांचं एक स्ट्रक्चर असतं. म्हणजे सुरुवातीला सब्जेक्ट असतो, त्यानंतर व्हर्ब असतं आणि त्यानंतर ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट असतं. म्हणजे SVO अशा पद्धतीनं वाक्याची रचना असते. परंतु ज्या वेळेला ही वाक्याची रचना उलट अशा पद्धतीनं असते, म्हणजेच व्हर्ब सुरुवातीला येतं किंवा सब्जेक्ट शेवटी जातो, अशा पद्धतीनं उलटी सुलटी जेव्हा वाक्याची रचना दिलेली असते त्यावेळेला त्या लाईनमध्ये इन्व्हर्जन ही फिगर ऑफ स्पीच असते. मग या कवितेमध्ये पहिल्या स्टांजामधील सेकंड लाईन जी आहे डिसिजन्स आय मस्ट मेक, तर ह्या कवितेची ह्या लाईनची रचना ही उलट सुलट पद्धतीने दिलेली आहे, म्हणून या लाईनमध्ये इन्व्हर्जन ही फिगर ऑफ स्पीच असते. लक्षात आलं का? पहा, पहिल्या स्टांजामधील सेकंड लाईन इन्व्हर्जन ही फिगर ऑफ स्पीच आहे त्या ओळीमध्ये, कारण की त्या ओळीची रचना ही SVO या पद्धतीनं न देता उलट्या पद्धतीनं दिलेली आहे. त्याच्यानंतर सेकंड स्टांजाची फर्स्ट लाईन पहा, आय कॅन चूज टू मेक द रोड ऑफ लाईफ. आता या ओळीमध्ये मेटाफर ही फिगर ऑफ स्पीच आहे. का? कारण की मेटाफर ही फिगर ऑफ स्पीच केव्हा असते? जेव्हा एखाद्या गोष्टीची कंपॅरिझन दुसऱ्या गोष्टीसोबत केलेलं असतं, म्हणजेच एकाची उपमा दुसऱ्या गोष्टीला दिलेली असते, अशा वेळेला मेटाफर ही फिगर ऑफ स्पीच असते. मग आता बघा, रोड ऑफ लाईफ म्हणजेच रोड म्हणजे रस्ता आणि लाईफ
रोड आणि लाईफ ह्या ज्या दोन गोष्टी आहेत तर एकमेकांसोबत कम्पेअर केलेल्या आहेत, परंतु कंपॅरिझन करत असताना अमूर्त अशा गोष्टींसोबत त्याचं कंपॅरिझन केलेलं असतं. म्हणून सेकंड स्टांजाच्या फर्स्ट लाईनमध्ये मेटाफर ही फिगर ऑफ स्पीच असते. मग त्यानंतर त्याच स्टांजामध्ये थर्ड लाईन आहे बघा, ट्रॅव्हल डाऊन दी डार्केन्ड रोड. आता याच्यामध्ये अलिट्रेशन ही फिगर ऑफ स्पीच आहे, कारण की अलिट्रेशन ही फिगर ऑफ स्पीच केव्हा असते, जेव्हा एखाद्या ओळीमध्ये काही शब्दांच्या सुरुवातीचा साऊंड जो आहे तर तो पुन्हा पुन्हा रिपीट होत असेल तर त्यावेळेला अलिट्रेशन ही फिगर ऑफ स्पीच असते. मग आता पहा, सेकंड स्टांजाच्या थर्ड लाईनमध्ये ट्रॅव्हल डाऊन दी डार्केन्ड रोड. मग आता डाऊन अँड डार्केन्ड मधला सुरुवातीचा जो प्रोनाऊन्सिएशन आहे डाऊन मधलं डी आणि डार्केन्ड मधलं हे डी, म्हणजे सुरुवातीचा त्या वर्डमधील सुरुवातीचा प्रोनाऊन्सिएशन पुन्हा पुन्हा रिपीट होत आहे, म्हणून या ओळीमध्ये अलिट्रेशन ही फिगर ऑफ स्पीच आहे. आणि त्याच्यानंतर तिसऱ्या स्टांजामध्ये फर्स्ट लाईनमध्ये आणि चौथ्या स्टांजाच्या फर्स्ट लाईनमध्ये ॲपोस्ट्रॉफी ह्या फिगर ऑफ स्पीच आहेत, कारण की ॲपोस्ट्रॉफी म्हणजे जेव्हा आपल्या समोर एखादी अमूर्त गोष्ट असते, म्हणजे ती डोळ्यांना दिसत नसते परंतु ती समोर आहे असं कन्सिडर करून आपण त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, त्यावेळेला ॲपोस्ट्रॉफी ही फिगर ऑफ स्पीच असते. मग आता या कवितेमध्ये कवीच्या समोर देव नाही, देव दिसत नाही, तरी सुद्धा तो समोर आहे असं समजून कवी त्याच्याशी बोलत आहे, म्हणून याच्यामध्ये ॲपोस्ट्रॉफी ही फिगर ऑफ स्पीच आहे. आता पहा, इन्व्हर्जन म्हणजे डिसिजन्स आय मस्ट मेक. या ओळीमध्ये इन्व्हर्जन ही फिगर ऑफ स्पीच आहे, कारण की ओळीची रचना उलट्या पद्धतीने दिलेली आहे म्हणून. त्याच्यानंतर मेटाफर, रोड आणि लाईफ या दोन गोष्टींना एकमेकांशी कम्पेअर केलेला आहे, परंतु कंपॅरिझन करत असताना लाईक, सो, ॲज या शब्दांचा वापर केलेला नाही, म्हणून याच्यामध्ये मेटाफर. त्याच्यानंतर ट्रॅव्हल डाऊन दी डार्केन्ड रोड, याच्यामध्ये आहे अलिट्रेशन, कारण की डी हा साऊंड रिपीट झालेला आहे. आणि त्याच्यानंतर आहे ॲपोस्ट्रॉफी, प्लीज ओपन अप माय आयज डिअर लॉर्ड अँड हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. या दोन ओळींमध्ये ॲपोस्ट्रॉफी ही फिगर ऑफ स्पीच आहे, कारण की देव समोर नाही परंतु समोर आहे असं कन्सिडर करून या ठिकाणी कवी देवाशी बोलत आहे. मग जेव्हा समोर अमूर्त गोष्ट असते आणि आपण ती मूर्त असल्याप्रमाणे बोलू लागतो त्यावेळेला ॲपोस्ट्रॉफी ही फिगर ऑफ स्पीच असते. अशा पद्धतीनं या कवितेचं ॲप्रिसिएशन तुमच्या लक्षात आलं असेल. ॲप्रिसिएशनमधले पॉईंट्स आहेत बघा, टायटल, पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच अँड थीम. आता थीम मी कविता एक्सप्लेन करताना तुम्हाला अगोदर मराठीमध्ये सांगणार आहे आणि तेच ट्रान्सलेशन आपल्याला इंग्लिशमध्ये नंतर लिहायचे. पुन्हा एकदा पॉईंट्स बघा. पहिला पॉईंट आहे टायटल, त्याच्या पुढे डॅश करून लिहायचे. द टायटल ऑफ दिस पोएम इज अ टीनेजर्स प्रेयर. सेकंड पॉईंट असतो पोएट, दिस पोएम इज रिटन बाय जे मोर्स. थर्ड पॉईंट आहे राईम स्कीम, द राईम स्कीम ऑफ दिस पोएम इज ABCB. अँड फोर्थ पॉईंट आहे फिगर ऑफ स्पीच. इन दिस पोएम inversion, metaphor, alliteration and apostrophe are expressed. म्हणजे या कवितेमध्ये इन्व्हर्जन, मेटाफर, अलिट्रेशन आणि ॲपोस्ट्रॉफी या सर्व फिगर ऑफ स्पीचचा उल्लेख केलेला आहे. आता या कवितेमध्ये नेमकं कवीनं काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर ते पहा. अ टीनेजर्स प्रेयर. टीनेजर्स प्रेयर म्हणजे किशोर वयातील मुलाने केलेली प्रार्थना. आता किशोर वय म्हणजे कोणतं वय असतं तर वय वर्ष 13 ते 19 या वयातील जे काही मुलं असतात तर त्यांना आपण किशोर वयातील मुलं असं म्हणतो. मग आता तुमचंही वय साधारणतः किशोर वयातील मुलांमध्येच आहे, म्हणजेच तुम्ही किशोर वयाचेच मुलं आहात तुम्ही सुद्धा. मग आता या किशोर वयातील मुलांची जी मनाची स्थिती असते तर ती गोंधळलेली असते. गोंधळलेली असते म्हणजे त्यांना योग्य काय अयोग्य काय हे समजत नाही किंवा मोठ्यांनी दिलेले सल्ले सुद्धा त्यांना आवडत नाहीत. अशा पद्धतीने हे किशोर वय जे आहे तर ते गोंधळलेल्या अवस्थेचं वय असं आपण म्हणतो. मग आता या कवितेमध्ये एका किशोर वयातील मुलाने, या ठिकाणी मुलीचं चित्र दिसते आपल्याला पिक्चरमध्ये, तर या मुलीने देवाकडे प्रार्थना केलेली आहे. मग काय प्रार्थना केलेली आहे की माझ्या आयुष्यामध्ये माझं आयुष्य जे आहे तर ते सक्सेसकडे घेऊन जाणारं असावं,
त्यासाठी तू मला योग्य अशा पद्धतीचा मार्ग दाखव, किंवा माझ्या हातून कुठल्याही चुकीच्या गोष्टी घडू नयेत यासाठी तू मला मदत कर. अशा पद्धतीनं या किशोर वयातील मुलाने देवाकडे प्रार्थना केलेली आहे. आणि या मुलाला असा विश्वास असतो की देव जो आहे तर तो त्याला नक्कीच मदत करेल. हे जे त्याचं कन्फ्युजिंग जे एज असतं, गोंधळलेलं जे वय असतं, तर त्या वयामध्ये देव जो आहे तर तो त्याला नक्कीच मदत करेल असा त्याचा विश्वास असतो. आणि म्हणून या किशोर वयातील मुलाने देवाकडे प्रार्थना केलेली आहे. आता पहा, लाईन टू लाईन सगळ्यांनी लक्ष द्या व्यवस्थित कवितेकडं. पेज नंबर 3, टायटल आहे अ टीनेजर्स प्रेयर. फर्स्ट स्टांजामध्ये पहा, फर्स्ट लाईन, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग. प्रत्येक दिवस हा काहीतरी नवीन घेऊन येत असतो. प्रत्येक दिवशी आपल्याला काहीतरी नवीन गोष्टी आपण करतच असतो. म्हणजे प्रत्येक दिवसाची सुरुवात ही नवीन गोष्टीने होत असते. डिसिजन्स आय मस्ट मेक. मग प्रत्येक दिवसाची सुरुवात जरी नवीन गोष्टींनी होत असेल, प्रत्येक दिवस काहीतरी नवीन घेऊन येत असेल, परंतु त्या नवीन गोष्टी करायच्या का नाही, तर हा जो निर्णय आहे तर तो मात्र मलाच घ्यायचा आहे. ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग, डिसिजन्स आय मस्ट मेक. प्रत्येक दिवस हा काहीतरी नवीन सुरुवात करण्यासाठी आलेला असतो, परंतु त्याचा निर्णय मात्र मलाच घ्यायचा आहे. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. मग मी माझ्या आयुष्यात असणारा जो मार्ग आहे तर तो मलाच निवडायचा आहे किंवा सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये ज्या काही गोष्टी घडणार आहेत किंवा जो काही माझ्या आयुष्यातला मार्ग आहे तर तो मात्र मलाच एकट्यालाच निवडायचा आहे. म्हणजे या पहिल्या स्टांजामध्ये कवी असं म्हणतो की प्रत्येक दिवसाची सुरुवात ही नवीन गोष्टींनी होत असते आणि त्याचे जे निर्णय आहेत, जे डिसिजन्स आहेत तर ते मलाच घ्यायचे आहेत आणि माझ्या जीवनाचा जो रस्ता आहे तो सुद्धा मलाच निवडायचा आहे. आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. मी माझ्या जीवनाचा असा मार्ग निवडू शकतो की जो मला मोठ्या यशाकडे घेऊन जातो. म्हणजे आयुष्यामध्ये जो मार्ग मला यशाकडे घेऊन जाणार आहे तर तो मार्ग मी निवडू शकतो. ऑर ट्रॅव्हल डाऊन द डार्क एंड रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. किंवा कधी कधी या किशोर वयामध्ये मी अशा रस्त्याने सुद्धा प्रवास करेल की जो रस्ता मला भविष्यामध्ये खूप मोठ्या तणावाकडे घेऊन जाईल. म्हणजेच या ठिकाणी कवी देवाला असं म्हणतो की म्हणजे मी जर चुकीच्या मार्गाने प्रवास करत असेल तर तो मार्ग मला अपयशाकडे घेऊन जाईल किंवा तणावाकडे घेऊन जाईल. आणि जर मी चांगल्या मार्गाने प्रवास केला तर तो मार्ग मला काय करेल, यशाकडे घेऊन जाईल. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये चांगले आणि आपले जे कर्म असतात तर त्या कर्मावरून आपलं यश आणि अपयश हे ठरत असतं. आपण जर चांगलं कार्य केलं तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये यश हे नक्कीच मिळत असतं. आणि जर आपलं काम किंवा कर्म जर चुकीचे असतील तर आपल्याला अपयशच मिळणार आहे. म्हणजे जर तुम्ही आता अभ्यास व्यवस्थित रेग्युलर केला तर तुम्हाला नक्कीच चांगले मार्क्स मिळणार आहेत, नक्कीच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचणार आहात. परंतु अभ्यासच केला नाही, बघू आपण परीक्षा आल्यानंतर किंवा बघू नंतरच्या पुढे बघूया काय करायचं ते, आणि आपण आत्ताचा जर वेळेचा टाइमपास केला तर तुमचा वेळ निघून जाईल आणि एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही आणि तुम्ही तुमच्या यशापासून खूप दूर राहाल. म्हणजेच तुमच्या नशिबामध्ये अपयश पडेल. तर म्हणून या सेकंड स्टांजामध्ये कवीनं खूप चांगल्या पद्धतीचा संदेश या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे की तुम्ही म्हणजेच आपण जर आपल्या आयुष्यामध्ये चांगला रस्ता निवडला तर आपण यशाकडे जातो, आणि जर आपण चुकीचा मार्ग निवडला तर आपण खूप मोठ्या तणावाकडे जातो किंवा अपयशाकडे जातो. अशा पद्धतीनं सेकंड स्टांजामध्ये वर्णन केलेलं आहे. आता थर्ड आणि फोर्थ स्टांजामध्ये कवी देवाकडे प्रार्थना करतोय. काय म्हणतोय पहा, प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. की हे देवा, कृपा करून तू माझे डोळे उघडे ठेव, दॅट आय माइट क्लिअरली सी. जे की मी स्पष्टपणे बघू शकेल. म्हणजे चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या मला दिसाव्या यासाठी तू काय कर, माझे डोळे तू उघडे ठेवण्याचा प्रयत्न कर, अशी रिक्वेस्ट कवी देवाकडे करतो. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. माझ्यासाठी योग्य काय आहे त्यासाठी किंवा माझ्यासाठी माझ्या आयुष्यामध्ये उत्तम अशा गोष्टी आणण्यासाठी, माझ्यासाठी जे योग्य आहे, जे उत्तम आहे ते सर्व आणण्यासाठी तू सदैव माझ्यासोबत उभा राहा. हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो व्हेन टेम्पटेशन कम्स
माय वे. जेव्हा माझ्या मार्गामध्ये किंवा जेव्हा माझ्या जीवनामध्ये मोह निर्माण होईल, एखाद्या वाईट गोष्टींचा मोह निर्माण होईल, तर त्यावेळेला मी नाही म्हणण्यासाठी तू मला मदत कर. म्हणजे जेव्हा वाईट गोष्टींचा मोह माझ्या मनामध्ये निर्माण होईल, तेव्हा मी नाही असंच म्हणावं यासाठी तू मला मदत कर. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. आणि जर मी वाईट मोहाच्या वेळेला नाही असं म्हणालो, तर तो मला माझं शरीर स्वच्छ ठेवेल, म्हणजेच माझं मन स्वच्छ ठेवेल आणि मी प्रत्येक दिवशी फिट असा राहील. म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या स्टांझामध्ये कवीनं देवाकडं काय रिक्वेस्ट केली, की हे देवा, मला क्लिअर दिसण्यासाठी, जे की माझ्यासाठी योग्य आहे, जे माझ्यासाठी बेस्ट आहे, ते मला दिसण्यासाठी तू माझे डोळे ओपन ठेवण्याचा प्रयत्न कर. आणि जर माझ्या आयुष्यामध्ये चुकीच्या गोष्टींचा मोह माझ्या मनामध्ये निर्माण झाला, तर त्यावेळेला नाही म्हणण्याची शक्ती मला दे आणि तू सदैव माझ्यासोबत उभा राहा, जेणेकरून माझी बॉडी, माझं मन, माझं शरीर स्वच्छ राहण्यास मदत करेल आणि मी दररोजच्या दिवसाने फिट म्हणजेच तंदुरुस्त राहील. यासाठी तू काय कर, मला मदत कर. अशा पद्धतीची रिक्वेस्ट कवीनं 3rd आणि 4th स्टांझामध्ये केलेली आहे. आणि आता लास्ट स्टांझा पहा. वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर, आय नो दॅट आय विल सी. जेव्हा माझं किशोर वय संपत आलेलं असेल, मला माहित आहे की त्यावेळेला मी बघू शकेल. काय बघू शकेल? दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग टू नेक्स्ट मी. की तुझ्यासोबत राहिल्यामुळं मी माझं जे लाईफ आहे, तर ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं जगलेलो आहे, हे मला नंतर दिसून येईल. अशा पद्धतीची ही कविता आहे. म्हणजेच एकंदरीत ही कविता म्हणजे किशोर वयातील मुलाने देवाकडे केलेली एक प्रार्थना आहे. जे किशोर वय अत्यंत महत्त्वाचं असतं. या किशोर वयावरतीच आपलं फ्युचर डिपेंड आहे. आणि या कवितेमध्ये कवी काय प्रार्थना करतोय, की देवा, तू मला माझ्या जीवनामध्ये योग्य असा मार्ग दाखव, जो मला मोठ्या यशाकडे घेऊन जाईल आणि माझ्या आयुष्यामध्ये कुठल्याही चुकीच्या गोष्टी घडू नये यासाठी तू सदैव मला मदत कर. अशा पद्धतीची रिक्वेस्ट कवी देवाकडे करतोय आणि कवीचा पूर्ण विश्वास असतो की देव त्याला त्याच्या या टीनेज इयर्समध्ये मदत करणार आहे. अशा पद्धतीची ही कविता आहे. कवितेचं टायटल आहे अ टीनेजर्स प्रेयर. पोएट आहेत जे मोर्स. याची राईम स्कीम आहे ABCB. याच्यामध्ये फिगर ऑफ स्पीच 4 आलेले आहेत. त्यापैकी तुम्ही ॲप्रिसिएशनमध्ये कुठलीही एक लिहिली तरी सुद्धा चालते. मग कोणकोणत्या फिगर ऑफ स्पीच आहेत? इन्व्हर्जन, मेटाफर, ॲलिट्रेशन आणि ॲपॉस्ट्रॉफी. त्याच्यानंतर याची थीम किंवा सेंट्रल आयडिया मी तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहून देणार आहे. आणि अशा पद्धतीनं हे सगळे पॉईंट्स आहेत. तर याची जी ॲप्रिसिएशन जे मी तुम्हाला नंतर लिहून देईन, ते तुम्ही तुमच्या नोटबुकवर लिहून घ्यायचं आहे आणि पाठ करायचं आहे. अशा पद्धतीची ही कविता आहे. याच्यामध्ये कोणाला काही अडचण असेल तर ही आपली जी क्लिप आहे ती पुन्हा पुन्हा ऐका. आणि जर समजली नसेल तर मला तुम्ही कॉल करा. मी तुम्हाला पुन्हा एकदा एक्सप्लेन करून सांगेल. परंतु आज स्टार्टिंगला तुम्ही तुमच्या नोटबुकवर हे सगळे डिफिकल्ट वर्ड लिहून घ्या, पाठ करा, कवितेचा मीनिंग पहा. त्याच्यानंतर ॲप्रिसिएशनचे जे काही पॉईंट्स आहेत ते मी रिपीट केलेले आहेत 2-3 वेळेला, ते पुन्हा एकदा ऐका. ॲप्रिसिएशन जर तुम्हाला जमलं तर लिहा, जर नाही जमलं तर मी उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला लिहून देणार आहे, PDF फाईलमध्ये सेंड करेल, ते तुम्ही तुमच्या नोटबुकवर लिहून घ्या. अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू.